या ट्रेकमध्ये आम्ही एक दिवसात नाशिकमधील सप्तशृंगी जवळचा मार्कंड्या आणि सापुतारा जवळचा हातगड हे 2 गड केले. रात्री पुण्यातून निघून सकाळी 7च्या सुमारास मार्कंडा गडाचा पायथा गाठला. हा ट्रेक चालू करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील वणीपासून वणी कळवण रस्त्यावरील 10 किलोमीटरवर असलेली बाबापूर खिंड गाठावी लागते. बाबापूर खिंडीतून वर चढणाऱ्या वाटेच्या सुरुवातीला एक कमान आणि काही पायऱ्या आहेत. हा गड महाराष्ट्रातील प्राचीन गडांपैकी एक आहे. नाशिक जिल्ह्यातील शक्तिपीठ असलेलं सप्तशृंगी गडाच्या अगदी जवळच मार्कंड्या गड उभा आहे. औरंगजेबाचा सेनापती अलावर्दी खानाने या भागातील 14 किल्ले जिंकून घेतले. त्यामध्ये मार्कंड्या होता. मार्कंड्या गडावर जाणारी दुसरी वाट सप्तशृंगी गड आणि मार्कंड्याच्या मधल्या खिंडीतून वर चढते. ही वाट जरा अवघड आहे. नाशिकपासून 60 किलोमीटरवर असलेल्या पायथ्याच्या बाबापूर खिंडीत आपण 1.5 तासात येऊन पोहोचतो. मार्कंड्याचा चढ 2 टप्प्यात विभागला जातो. पहिल्या टप्प्यात 30 मिनिटांचा बऱ्यापैकी खडा चढ आहे. या वाटेवर काही पायऱ्या आहेत. या चढाईच्या शेवटच्या टप्प्यात एक भक्कम मोठी लोखंडी शिडी बसवली आहे. ही चढून गेलो की आपण पठारावर पोहोचतो. पुढे जाताना बालेकिल्ल्याचा डोंगर आपल्या समोर येतो. दुसऱ्या टप्प्यात बालेकिल्ल्याचा चढ आहे. शिडीच्या पुढे 15 ते 20 मिनिटे चालत जाऊन आपण बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. इथे उजव्या बाजूला जाणारी वाट आश्रमाजवळ जाते. सप्तशृंगी गडाच्या बाजूने येणारी दुसरी वाट इथेच वर येते. इथून पुढचा चढ खडा आहे. दहा मिनिटात वाटेवर डाव्या बाजूला असलेल्या 2 ध्यान गुहांजवळ आपण पोहोचतो. इथून परत रेलिंग्सच्या बाजूने चढत जाऊन 10 मिनिटात आपल्याला पहिल्यांदा सप्तशृंगी डोंगरावरील मंदिराचे दर्शन होते. इथून पुढे जाताना काही पायऱ्या पाहायला मिळतात. पुढे रेलिंग्स आहेत. आजूबाजूला लांबपर्यंतचा परिसर पाहू शकतो. गडावरून रावळ्या जवळ्या, धोडप, सप्तशृंगीचा डोंगर असा प्रदेश पाहता येतो. गडाची उंची 4383 फूट आहे. पायथ्यापासून गडमाथ्यावर जाताना वाटेवर बरेच ठिकाणी रेलिंग्स आहेत. गड चढताना वाट ठळक आहे, त्यामुळे चुकायची शक्यता नाहीये.
थोडं पुढे चढून गेलो की आपण पाण्याच्या टाक्यांजवळ पोचतो. जवळच एक घुमटी आहे. यात पाणी आहे. याला कमंडलू तीर्थ म्हणतात. पाच मिनिटात चढून आपण मार्कंडेश्वराच्या मंदिराजवळ येतो. हा गडाचा सर्वोच्च भाग आहे. पायथ्यापासून इथपर्यंत यायला आम्हाला 1.5 तास लागला. मंदिर लहान आहे. मंदिरात मार्कंडेय ऋषींची मूर्ती आहे. महादेवाची पिंडी सुद्धा आहे. बाहेर नंदी आहे. थोडा वेळ थांबून आम्ही गड उतरायला घेतला. परत येताना पाऊण तासात पायथ्याशी पोचलो. अंदाजे 7 वाजता मार्कंड्या ट्रेक सुरू करून 10 वाजता परत पायथ्याशी आलो. यानंतर सप्तशृंगी गडावर जाऊन देवीचे दर्शन घेतले. सप्तशृंगी गडावरून समोरच मार्कंड्या गड आपले लक्ष वेधून घेतो. इथे जेवून आम्ही हातगडाकडे निघालो. नाशिकमधील वणीपासून 30 किलोमीटरवर आणि सापुताऱ्यापासून 7 किलोमीटरवर हातगड गाव आहे. मार्कंड्यापासून हातगड 40 किलोमीटरवर आहे. गावातूनच आडवा पसरलेला हातगडाचा लहान डोंगर दिसतो. मुख्य रस्त्यापासून 1 किलोमीटरचा वर चढणारा थोडासा खराब रस्ता हातगडाच्या पहिल्या दरवाजाच्या अलीकडच्या पायऱ्यांजवळ जातो. या रस्त्यावर सुरुवातीलाच वनखात्याने बॅरिगेड्स लावल्यामुळे 4 व्हीलरने वरपर्यंत जाता आलं नाही. गडाच्या सुरुवातीच्या पायऱ्या चढून जाताना उजव्या बाजूला एक टाकं पाहायला मिळतं. पुढे 2 दरवाजांचे अवशेष दिसतात. पहिल्या दरवाजावर शरभ कोरलेला आहे. गुजरात सीमेवर एका बाजूला असल्याने हातगड तसा अपरिचित आहे. हातगडावर भरपूर अवशेष पाहायला मिळतात. दुसऱ्या दरवाज्यातून थोडं पुढे गेलो की कातळात खोदून काढलेला बोगद्यासारखा गडाचा 3रा दरवाजा समोर येतो. इथे बाजूला कातळात खोदलेलं कोठार आणि टाक्या आहेत. डाव्या बाजूला हनुमानाची शेंदूर लावलेली मूर्ती आहे. पुढे आपण कातळकोरीव पायऱ्या चढून शेवटच्या दरवाजात जातो. कातळ खोदून बनवलेला 3रा आणि 4था दरवाजा आणि त्यांच्यामधील बनवलेली पायऱ्यांची वाट पाहण्यासारखी आहे. चौथा दरवाजा पार करून काही कातळकोरीव पायऱ्या चढून आपण गडमाथ्यावर पोचतो. गडमाथा आडवा पसरलेला आहे.
गडाची उंची सुमारे 3500 फूट आहे. हा गड तसा छोटेखानी आहे. गडाच्या दक्षिणेकडील तटबंदीच्या बाजूने चालायला सुरुवात केली. थोडं पुढं गेलो की आपण गडाच्या सर्वात मोठ्या पाण्याच्या टाक्याजवळ पोहोचतो. या बांधीव टाक्यामध्ये एक खांब आहे. आत उतरायला पायऱ्या आहेत. यामध्ये काही लहान टाक्या दिसतात. इथून गडाच्या बालेकिल्ल्याच्या उंच भागात जायला पायऱ्या आहेत. या चढून गेल्यावर समोरच अजून एक पाण्याचं टाकं दिसतं. त्याच्या बाजूला दारू कोठाराची इमारत आहे. मोठ्या टाक्याला लागूनच थोड्या वरच्या बाजूला अजून एक अरुंद लांब टाकं आहे. दारू कोठारापासून थोडं वर गेलो की आपण झेंडा लावायच्या जागेजवळ पोचतो. इथून पूर्वेकडे जाणारी वाट आपल्याला अरुंद माचीसारख्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागाकडे घेऊन जाते. वाटेत तटबंदी आणि वाड्यांचे काही अवशेष दिसतात. गडावर बुरुज, तटबंदी, पाण्याच्या टाक्या, वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. परत मागे आल्यावर झेंड्यांच्या जागेपासून पुढे जायचं. माथ्यावर बालेकिल्ल्याच्या या उंच भागात काही वाड्यांचे अवशेष आहेत. वाड्यांच्या अवशेषात काही पडक्या भिंतींवर कमानी खिडक्या आहेत. इथे एक इमारत आणि सुकलेलं पाण्याचं टाकं दिसतं. गडावरील मधोमध उभा असलेला बालेकिल्ल्याचा बुरुज आपले लक्ष वेधून घेतो. बालेकिल्ल्यावरून खाली उतरलो की पाण्याचे एक कातळ कोरीव टाकं आहे. इथे एक महादेवाचं मंदिर आहे. इथे येऊन आपली गडफेरी पूर्ण होते. अंदाजे पाऊण तासात गडमाथा फिरून होतो. हातगड लहान असल्याने पायथ्यापासून गडफेरी पूर्ण करून परत पायथ्याशी यायला 2 तास पुरतात. लहान आणि सोप्या श्रेणीतील असला तरी हातगडावरील खूप अवशेष पाहण्यासाठी ही दुर्ग भेट सार्थकी ठरते. मार्कंड्या आणि हातगड अशा एकमेकांपेक्षा खूप वेगळ्या गडभेटीनंतर आम्ही सटाणामध्ये राहिलो आणि दुसऱ्या दिवशी हरगड ट्रेक केला.